हा फुल केलाय सर साऊंड व्यवस्थित. चेक करते. हेलो 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 हेलो
सर विदाउट हेडफोन. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय? हॅलो, 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 आवाज येतोय का? हॅलो, हॅलो, काय म्हणतो? नाही, चेक करून करतो. हो का? आवाज येतोय? नाही, इकडे टाकू, मागे टाकू. हॅलो, हा सर, येतोय ना. सुरू करू का? करू. ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या शेवटच्या कालखंडात किंवा त्या संस्कृतीचे अस्तित्व संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एका नवीन संस्कृतीचा उदय झाल्याचे निदर्शनास येते. या संस्कृतीला महापाषाणयुगीन संस्कृती असं नाव देण्यात आलेलं आहे. हे नाव देण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची दफने. कारण दफने उभारण्यासाठी उपयोगात आणल्या गेलेल्या मोठमोठ्या शिळाखंडाचा वापर या लोकांनी केलेला दिसतो. इसवी सन पूर्व 1000च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये या संस्कृतीचा उदय झाला. मात्र दक्षिण भारतात याचं चित्र वेगळं आहे. कर्नाटकामध्ये इसवी सन पूर्व 1200च्या आधीही या संस्कृतीचे अवशेष आढळतात. दुसरा एक महत्वाचा मुद्दा की या संस्कृतीच्या लोकांनी पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये म्हणजे आतापर्यंत जी उत्खनन झालेली आहेत म्हणजे मेगॅलिथिक अँड नॉन मेगॅलिथिक आयरन कल्चर, तर या काळामध्ये इसवी सन पूर्व 1000च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये या लोकांनी लोह वापरण्याची सुरुवात केली. या संस्कृतीचे वैशिष्ट्य असे की हे लोक मृताला किंवा त्याच्या काही अवशेषांना शिळावर्तुळात, दगडी पेटी, शिलाप्रकोष्ठ, कुंभात अथवा पाय असलेल्या पक्व मृदा पेटीमध्ये पुरत असत. प्रसंगी मृत व्यक्तीच्या अस्थी उपलब्ध न झाल्यास स्मृतिचिन्ह म्हणून शिलास्तंभाची उभारणी केली जाईल. मृत व्यक्तीच्या बाबत त्यांच्या दैनंदिन वस्तू, दागदागिने, शस्त्रे, मृत भांडी आणि प्राणी पुरण्यात येत असत. वैदिक आर्यांच्या धार्मिक वाङ्मयावरून
त्यांच्या धर्माची जेवढी माहिती मिळते तितकी माहिती भौतिक अवशेषावरून मिळत नाही. आजही मिळालेली कुठलीही आर्य संस्कृतीचं प्रतिनिधी आहे हे निश्चित सांगता येत नाही. याउलट केवळ भौतिक अवशेषाच्या आधारे धार्मिक समजुतीचे पूर्ण चित्र उभं करणे कठीण आहे. कारण भौतिक वस्तूंना धर्मात प्रतिकात्मक महत्व आहे. तरीही महापाषाणयुगीन संस्कृतीमध्ये मरणोत्तर आयुष्याला प्राधान्य असल्यामुळे दफनाशी निगडीत अवशेषावरून त्यांच्या धार्मिक समजुतीचे चित्र बऱ्याच प्रमाणात उभारता येतं. मृत्यूला महापाषाणयुगीन जीवनामध्ये फार महत्वाचे स्थान आहे. मरणोत्तर जीवनावरील विश्वासामुळे वसाहतीचा एक स्वतंत्र भाग स्मशानासाठी राखून ठेवण्यात आला. अशा प्रकारे ताम्रपाषाण युगामध्ये मात्र आढळून येत नाही. कारण ताम्रपाषाण युगीन संस्कृती ही महापाषाण युगीन संस्कृतीच्या आधीची आणि त्यांच्यामध्ये दफनभूमी ही स्वतंत्र नव्हती. स्वतःच्या घरामध्येच वरांड्यात किंवा म्हणजे घरात पुरल्या जात असे. आणि त्यांच्याकडे एक वेगळा प्रकार होता की दिशा निर्देशक होतं. उत्तरेकडे डोके आणि दक्षिणेकडे पाय अशा प्रकारे एक ठरलेली दिशा होती मृत व्यक्तीला पुरण्यासाठी. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार दक्षिणेत जवळजवळ 1235 स्थळांची नोंद करण्यात आली. त्यात कर्नाटकात 665, आंध्र प्रदेशामध्ये 300, केरळामध्ये 270 आणि महाराष्ट्रामध्ये 150 स्थळ आहेत. आणि या 150 स्थळांपैकी 125 स्थळं हे विदर्भात आहेत. कारण महापाषाण युगीन संस्कृतीचे केंद्र कुठे आहे तर विदर्भात दिसून येतं आणि तेही पूर्व विदर्भामध्येच आहे. कारण हा प्रदेश चुंबकीय प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि नागपूर हे केंद्रबिंदू गृहीत धरल्यास 50 किलोमीटरच्या परिघामध्ये या स्थळांचं केंद्रीकरण झालेलं दिसते. आणि एक स्थळ दुसऱ्या स्थळापासून 15 किलोमीटरच्या आत आहे. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे जे गणवेषणाचं कार्य आहे जवळजवळ म्हणजे 1900 शतकापासून विदर्भात सुरू झालेलं आहे. आणि ते सतत चालत आलेलं आहे. आणि एक समज असा होता की विदर्भामध्ये फक्त शिळा वर्तुळेच मिळतात, शिलास्तंभ आढळत नाही, डोलमेंटही फक्त तुरळक ठिकाणीच आढळतात. पण अलीकडच्या संशोधनामध्ये या सगळ्या गोष्टींना तडा गेलेला दिसून येतो. शिळा वर्तुळ हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि शिलास्तंभ जवळजवळ 22 स्थळी आम्हाला आढळलेले. यात मी स्वतः काम केलेलं आहे, डॉक्टर बोरकर यांनी काम केलेलं आहे, ते अमित भगत यांनी काम केलेलं आहे आणि चंद्रपूरचेही म्हणजे ठाकूर यांनी सुद्धा या कार्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा परत नमूद करायला पाहिजे, तो म्हणजे की एकंदर स्थळ किती म्हणजे उत्खननासाठी वापरल्या गेली. आता एस्क्युटेड साईट नेमक्या कुठल्या आहेत तर त्याचा मी आढावा घेतलेला आहे. जुनापाणी, माऊडझरी, नैकुंड, टाकडघाट खापा, कौंडिण्यपूर, मांडळ, भागीमायरी, रायपूर हिंगणा, नागलवाडी, धामणालिंगा, दत्तवाडी, डवलामेट्टी, दुर्गधामणा, खैरवाडा, बोरगाव आणि हिरापूर. म्हणजे जवळजवळ सगळ्या स्थळांचा म्हणजे इथे आढावा घेण्यात आलेला आहे. आणि याच्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे एका स्थळाचं म्हणजे वर्णन करत असताना 2 गोष्टी महत्वाच्या, की दफन स्थळ मात्र मोठ्या प्रमाणात आहेत आणि वस्तीस्थानं हे 4.44% मध्येच आहेत फक्त. म्हणजे एका वस्तीस्थानामध्ये अनेक
ठिकाणी दफन करणारे लोक त्यांच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती होत्या त्या पद्धतीनुसार ते दफन करायचे, पण एकाच गावात राहायचे. आजही आपण खेड्यातला विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दफन जी पद्धत आहे प्रत्येकाची म्हणजे वेगवेगळी आपल्याला दिसून येते. म्हणजे गोंडांची वेगळी प्रथा, माण्यांची वेगळी प्रथा किंवा म्हणजे इतर जातींची जी आहे ती वेगळी प्रथा. पण अलीकडे दफनापेक्षा दहनाला म्हणजे महत्व देण्यात आलेलं आहे. एक तर लाकडाचा तुटवडा आणि काही म्हणजे टेक्निकल बाबी गृहीत धरल्यामुळे त्या दफनाला त्यांनी बऱ्याच म्हणजे जातींनी तिलांजली दिलेली आहे. माहूरझरीच्या बाबतीत माहूरझरी हे फार मोठं म्हणजे केंद्र आहे. तर या ठिकाणी 141 स्टोन सर्कल्स म्हणजे सापडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात मोठं जे शिळा वर्तुळ आहे ते शिळा वर्तुळ 60 फुटाचं आहे आणि सगळ्यात लहान शिळा वर्तुळ आहे 27 फुटाचं. आणि याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे की आर्थिक आणि सामाजिक विभेदन आपल्याला करता येतं. म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विभेदन कुठल्या पद्धतीने करता येतं, तर मोठ्या दफनामध्ये ज्या वस्तू त्यांच्या सोबत पुरल्या जात होत्या त्याचं विश्लेषण आणि वर्गीकरण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की तिथे मोठ्या प्रमाणात त्या वस्तूंचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर लहान शिळा वर्तुळामध्ये फारच कमी वस्तू आणि ते जीवनाशी आवश्यक असलेल्याच वस्तू. इथे तर जीवनाशी आवश्यक असलेल्या वस्तू ऐवजी इतरही वस्तू पुरल्या जात होत्या. आणि दुसरं एक महत्वाचं की माणसाला पुरत असताना त्याच्यावर म्हणजे एक खड्डा खोदायचं, खड्डा खोदल्यानंतर त्याच्यावर म्हणजे दगडांची माती दगडांची राश टाकायची आणि त्याच्यानंतर एक वर्तुळ तयार करायचं, मोठमोठ्या दगडांचं वर्तुळ. काही ठिकाणी मी स्वतः असं बघितलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी म्हणजे असं परंपरा आपल्याला दिसत नाही. पण आंध्रमध्ये मात्र एक परंपरा दिसते की सम आणि विषम दगड वापरलेले. म्हणजे सम म्हणजे 20, 22, 24, 26, 28 अशा प्रकारची दगड वापरलेली आहे. आणि समजा वर्तुळ तयार करत असताना समजा 21 दगड झाली आणि तो 22 म्हणजे समय भागातला असला तर एक दगड कुठेतरी मध्यभागी किंवा कुठल्या तरी कोपऱ्यात ठेवायचं, म्हणजे 22 व्हायलाच पाहिजे. म्हणजे 24 असेल तर 24 व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे म्हणजे ती प्रथा. पण काही ठिकाणी विषम दगडच म्हणजे वापरल्या गेलेले. 19, 21, 23, 25, 27, 29 अशा प्रकारची दगड वापरल्या गेलेली आहेत. आणि या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला म्हणजे सांगता येईल तो म्हणजे दफनाबरोबर म्हणजे माणसाच्या दफनाबरोबर प्राण्यांचंही म्हणजे समावेश आपल्याला दिसून येतो. आता प्राण्यांचा समावेश ताम्र पाषाण युगामध्ये नाही दिसत, पण नवाश्म युगामध्ये दिसतं. आता नवाश्म युगाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे काश्मीरमधील बुर्जहम. या काश्मीरमधील बुर्जामध्ये नवाश्मयुगीन माणसाला दफन केल्यानंतर त्याच्यासोबत कुत्रा पुरला जायचं आणि कुत्रा पुरत असताना माणसाला आणि कुत्र्याला गेरू लावायचे. गेरू हे खऱ्या अर्थानं म्हणजे किडे म्हणजे शरीराला किडे लागू नयेत त्या दृष्टिकोनातून गेरूचा एक लेप तयार करायचे आणि ते त्याला लावायचे. आता कुत्रा का पुरल्या जायचं, दुसरे प्राणी का पुरल्या जात नव्हते, तर तुम्हाला महाभारतात म्हणजे याचं उदाहरण दिसेल की तो स्वर्गाचं दार दाखवतो, म्हणजे स्वर्गात नेतो ही एक कन्सेप्ट महाभारतामध्ये आहे. तशाच प्रकारचं म्हणजे इथे आपल्याला दिसून येतं की स्वर्ग किंवा म्हणजे पाताळ वगैरे ह्या जरी कन्सेप्ट नसल्या तरी एक दिशादर्शक आहे हे आपल्याला सांगता येतं. आणि अशा प्रकारची जी प्रथा आहे आजही म्हणजे लडाखच्या भागात आणि चीनमध्ये आपल्याला बघायला काही जमातीमध्ये बघायला मिळतं. दुसरा मुद्दा की वेगवेगळे मी उत्खननाचे पहिल्यांदा हे दाखवतो आणि त्याच्यानंतर मग बाकीचं विश्लेषण करतो की हे बोरगाव आहे. बोरगावामध्ये जवळजवळ 70 आहेत स्टोन सर्कल्स. याच्यात म्हणजे 4च म्हणजे फक्त उत्खनन करण्यात आले आणि त्यापैकी 4 पैकी 3 हे मोठ्या आकाराचे आहेत. यात म्हणजे बीट्स आहेत प्रेशियस स्टोनचे, ते आपल्याला बघायला मिळतात मोठ्या याच्यात.
आणि कॉपर आणि आयरनची हत्यारं, अवजारं, त्याचबरोबर शेती उपयोगी सामग्री आणि घरात वापरणारे म्हणजे जे आवश्यक उपकरण आहेत ते सुद्धा आपल्याला म्हणजे इथे मिळतात. आणि बीटचं मात्र मोठ्या प्रमाणात, कारण बोरगाव झालं, माहूर झरी झाली, कारण माहूर झरी ही खऱ्या अर्थानं म्हणजे बीट्स निर्मितीची, एगेटचे बीट्स निर्मितीची, कार्नेलियनची बीट निर्मितीची एक मोठं केंद्र होतं, व्यापारी केंद्र होतं असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर नैकुंड ही जे साईट आहे, ही साईट महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आणि डेक्कन कॉलेजनी याचं उत्खनन केलेलं आहे. याच्या 70 म्हणजे स्थळ आहेत आणि या स्थळाचं वैशिष्ट्य असं की नैकुंड हे स्थळ वसाहत सुद्धा म्हणजे जिथे लोक वसाहत करत होते ते स्थळ आणि दफन स्थळ हे दोन्ही स्थळ इथे बघायला मिळतात. आणि याचं एक दुसरं वेगळं आणि आगळं वैशिष्ट्य असं की या स्थळामध्ये म्हणजे दफनभूमीच्या व्यतिरिक्त जी स्थळ आहे म्हणजे वस्तीस्थान आहे, त्या वस्तीस्थानामध्ये ज्या वेळेला उत्खनन करण्यात आलं तर त्याच्या खालच्या स्तरामध्ये, उत्खननाच्या खालच्या स्तरामध्ये, प्रामुख्याने सगळ्याच वर्तुळामध्ये उत्खननाच्या खालच्या स्तरामध्ये ब्लॅक अँड रेड वेअर पेंटेड पॉटरी मिळाली. आणि जसजसं म्हणजे वरवर आपण जातो म्हणजे तसतसं ती पॉटरी कमी होत जाते. इथे आपल्याला एक 4 ते 5 प्रकारच्या पॉटरी मिळतात, म्हणजे मृद भांडी मिळतात. त्यात प्रामुख्याने याचा समावेश आहे ब्लॅक अँड रेडवेअर, ब्लॅकवेअर, रेडवेअर, मायकासियस रेडवेअर अँड पेंटेड रेडवेअर. अशा प्रकारची म्हणजे 5 मृद भांडी मिळतात. आणि विदर्भाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की इथे अभ्रकयुक्त लाल रंगाची मृद भांडी मिळतात, जी सहसा दुसरीकडे आंध्र प्रदेशात 1-2 ठिकाणी आता आढळलीत, पण दुसरीकडे सहसा कुठे मिळत नाही. आणि या ठिकाणी एक दुसरं महत्वाचं आहे की माणसाला पुरल्यानंतर किंवा माणसाचं म्हणजे पुरल्यानंतर त्याच्यासोबत प्राण्यांना पुरत होते. आधी आपण बघितले इतर ठिकाणी घोड्याचे अवशेष मिळालेले आहेत, पण इथे मात्र बैल आणि डुकराचे अवशेष मिळालेले आहेत. आणि तिथे माणसाच्या सोबतच चाकू पण ठेवलेला आहे. आणि चाकू या अर्थाने ठेवलेला आहे की म्हणजे ते त्याच्यात कटमार्क्स म्हणजे त्यांच्या हाडावर दिसतात, म्हणजे ते कापलेलं म्हणजे बली दिलेला होता की काय म्हणजे हे आपल्याला म्हणजे एकदम अनुमान करता येत नाही, पण बली प्रथा असावी, कारण अनेक म्हणजे जमातीमध्ये आजही म्हणजे बली देण्याची प्रथा आहे. आणि त्याच्यामुळे या गोष्टीचाही स्वतंत्र विचार व्हायला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा इथे की कपमार्क सुद्धा इथे उपलब्ध आहे. म्हणजे इथे दगडावर म्हणजे कपमार्क, सगळ्या स्टोन सर्कलमध्ये कपमार्क्स असतात असं नाही, पण काही स्टोन सर्कलवर म्हणजे कपमार्क आढळतात. ते कशाचं चिन्ह आहे हे आपल्याला सांगता येत नाही अजून तरी, आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा हे रायपूर हिंगणा म्हणून आहे. तर हे डेक्कन कॉलेजच्या लोकांनी या भागात कार्य केले आहे आणि इथे 262 स्टोन सर्कल्स आहेत वेगवेगळ्या गावांमध्ये. तर यात 8 शिळावर्तुळांचा म्हणजे शिळावर्तुळाचे उत्खनन करण्यात आले आणि डिपॉझिट प्रामुख्याने एकेका शिलावर्तुळामध्ये 3.25 फूट आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि इथे बीट्सचा मात्र फार मोठ्या प्रमाणात होड सापडला. केवळ बीट्स तयार झालेले बीट्स नाही, तर अपूर्ण असलेले बीट्स, म्हणजे बीट्सची फॅक्टरी होती की काय, म्हणजे अशा प्रकारचं उत्खननाचं मत उत्खनकांनी म्हणजे सांगितलेलं आहे. आणि ती शक्य आहे, कारण विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे एगेट, कार्नेलियन मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल मिळतं. आणि या संस्कृतीच्या लोकांचं वैशिष्ट्य असं की ज्या भागात मॅग्नेशियम किंवा रॉ मटेरियल उपलब्ध आहे अशाच ठिकाणी या लोकांनी वसाहती केलेल्या. परंतु काही गोष्टींचा आपल्याला म्हणजे विचार करायला पाहिजे की ज्या ठिकाणी दगड उपलब्ध नसेल त्या ठिकाणी काय करायचं. तर भागी मोहरी म्हणून जे गाव आहे, ज्या ठिकाणी डॉक्टर देगलूरकर सरांनी उत्खनन केलं, त्या ठिकाणी म्हणजे जे एक शिलास्तंभ होता वर्तुळामध्ये, त्या प्रकारचा शिलास्तंभ किंवा म्हणजे तो जो दगड आहे तो दगड त्या भागामध्ये उपलब्ध नाही. जवळजवळ म्हणजे 50 किलोमीटर अंतरावर म्हणजे किलोमीटर परिसरामध्ये उपलब्ध नाही. म्हणजे
दगड आणण्याची प्रक्रिया. कारण माणूस मेल्यानंतर म्हणजे शिळा वर्तुळ तयार करणार नाही, म्हणजे शिळा वर्तुळ तयार करून ठेवायचे, म्हणजे कुठल्या म्हणजे घराण्याला कशा प्रकारचं वर्तुळ पाहिजे, किंवा म्हणजे दुसरा एक भाग असं करता येईल की म्हणजे पहिल्यांदा दफन करायचं आणि त्याच्यानंतर मग वर्तुळ तयार करायचं आणि मग दगड म्हणजे आणायचे, म्हणजे हाही एक भाग आहे. पण दगडाची वाहतूक करण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे शिलास्तंभ इतके मोठे असायचे, दगड इतके मोठे असायचे की ते तिथे जवळपास उपलब्ध झाले पाहिजे. पण लांबून आणण्यासाठी म्हणजे वाहनाची सुद्धा म्हणजे सुविधा त्या काळामध्ये आजच्या सारखी नसताना सुद्धा ते दुरून आणत होते. हे एक आश्चर्यकारक आहे असं आपल्या लक्षात येईल. याआधी आपण बघितलंय की म्हणजे नैकुंडमध्ये एक भट्टी मिळाली, लोह भट्टी मिळाली, आणि या लोह भट्टीमध्ये आपल्या असं लक्षात येईल की एका वेळेला 3 किलो लोह तयार करता येत होता. आणि या 3 किलो लोह ज्या वेळेला म्हणजे तयार करतो त्याचं जे बाकीचे उरलेलं स्लॅग आहे ते सुद्धा म्हणजे आपल्याला तिथे दिसून येतं. आणि या स्लॅग कडे बघत असताना आपल्या लक्षात येतं की लोखंड कशा पद्धतीचं म्हणजे होतं हे सुद्धा आपल्याला म्हणजे त्यातून समजतं. म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये या संस्कृतीचं केंद्रीकरण झालं आणि बहुतेक स्थळ हे प्राचीन खाणीच्या जवळपास आहे. आणि दगड या भागामध्ये लोह दगड हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतो. आजही म्हणजे तिथे लोहाच्या खाणी आहेत आणि लोह निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दगड आणला जातो. आणि इथे जी भट्टी होती ती भट्टी सुद्धा 3 किलो म्हणजे 10 किलो म्हणजे रॉ मटेरियल टाकलं की 3 किलो लोखंड तयार करत होते. आता प्राचीन धातुविद्याचा 2 प्रकारे अभ्यास करता येतो. प्राचीन कालखंडातील लोकांनी कोणकोणत्या धातूची हत्यारे अवजारे बनवताना कसा उपयोग केला आणि कुठल्या धातूचा त्याच्या गुणधर्मानुसार उपयोग करून घेतला याचा विचार करणे आणि वापरलेले धातू कुठल्या दर्जाचे होते, वितळवताना व ओतताना त्याच्यात शुद्धता किती आणली होती याचा विचार करणे हा एक भाग, व भूगर्भातून धातू मिळवण्याचा होता, तर दुसरा त्याच्या उपयोजनाचा होता. पुराव्यानुसार आपल्याला असं म्हणता येतं की महापाषाण संस्कृतीचे लोक सोने, चांदी, तांबे, शिसे आणि लोखंड या धातूचा वापर करीत. त्यापासून शस्त्रास्त्रे, सुतारकामासाठी, शेतीसाठी लागणारी अवजारे आणि गृहोपयोगासाठी वस्तूंची निर्मिती करीत. हत्यारांची किंवा अवजारांची निर्मिती ही स्थानिक स्वरूपाची होती. हे आपल्याला धातूच्या पृथक्करणावरून लक्षात येईल. कारण माहूरझरी, नैकुंड आणि टाकळघाट येथे अनुक्रमे 99.1%, 99.6% and 98.2% अशा प्रकारे इथे लोहामध्ये लोखंड होतं आणि 0.9 ते 1.808 कर्ब आढळून आलं. म्हणजे याचा अर्थ विदर्भातील या महापाषाणयुगीन संस्कृतीमध्ये लोखंडाची जी निर्मिती केली जात होती ती पोलादासाठी होती. या ठिकाणी एक उल्लेख करायला पाहिजे की लोखंडामध्ये जर 2.88% फॉस्फरसचं प्रमाण असलं म्हणजे असायला पाहिजे, आणि असं जर असेल तर लोह हे अधिक काळ टिकाऊ होतं. याचं कारण असं याच्यावर म्हणजे गंज चढत नाही. याचं उत्कृष्ट उदाहरण आपल्याला देता येईल की चंद्रगुप्त द्वितीयचा मेहरोली लोहस्तंभ आज 1400 वर्ष होऊनही कुठेही गंज चढलेला दिसत नाही. म्हणजे त्या लोकांना लोखंड निर्माण करण्याचं तंत्रज्ञान किती होतं हे आपल्याला सांगते. आणि हे त्या काळात नाही, आजही. आम्ही आत्ताच म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेलो होतो, कोरची, बेडगाव या परिसरात, तर आमच्या लक्षात आलं की तिथे आजही लोखंडाच्या भट्ट्या आहेत आणि तिथे 2 किलो 3 किलो अशा प्रकारचं लोह ते वितळत असतं आणि उत्कृष्ट दर्जाचं ते लोखंड आहे. आणि ब्रिटिश काळामध्ये ज्या वेळेला नागपूर कलकत्ता रेल्वेचं काम सुरू होतं त्यावेळेला पूल बांधायसाठी
लोखंड अपुरा पडला होता. आणि म्हणून मग तिथला जो म्हणजे सर्वेअर होता त्याला विचारलं गेलं की आता इंग्लंडवरून तर म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला आणता येणार नाही, मग आता काय करायचं. तर अशा वेळेला स्थानिक लोकांकडून लोखंड घेऊन त्यांनी म्हणजे त्या पुलाचं काम पूर्ण केलं. आणि नंतर त्यांच्या लक्षात असं आलं की म्हणजे इथे जे आदिवासी जी लोक आहेत म्हणजे ट्रायबल, हे लोक उत्कृष्ट दर्जाचं लोखंड तयार करतात. म्हणजे ही जी परंपरा आज आपल्याला बघायला मिळते तीच परंपरा त्या काळात सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की विदर्भामध्ये उत्कृष्ट दर्जाचं लोखंड होतं. आता दक्षिणेमध्ये कशा प्रकारचं लोखंड होतं म्हणजे विदर्भाच्या तुलनेने विचार करत असताना आपल्याला त्याही गोष्टीचा आढावा घ्यायला पाहिजे की विदर्भामध्ये उत्कृष्ट दर्जाचं लोखंड असताना दक्षिण भारतामध्ये मात्र त्या दर्जाचं लोखंड नव्हतं, कारण कार्बनचं प्रमाण फार जास्त होतं. दुसरा एक महत्वाचा मुद्दा की धातू वापरत असताना सोनं वापरल्या जायचं, चांदी वापरल्या जायची, आणि सोनं विदर्भात तर नव्हतंच. म्हणून कर्नाटकातील कोलार वगैरे हुट्टी वगैरे या परिसरातून सोनं आणल्या जायचं. आणि तिथून सोनं आणल्यानंतर मग एक गोष्ट लक्षात येतं की सोनं मुबलक मिळत नसल्यामुळे मग ते चांदी मिसळायचे. पण चांदीचं प्रमाण किती असायचं तर 25% सोन्यामध्ये असायचं. मग काही विद्वानांच्या मते असं आहे की सोन्याला टिकाऊपणा येण्यासाठी 25% जर चांदी मिसळवली तर ती इलेक्ट्रॉन नावाची धातू होते. मग ही जर इलेक्ट्रॉन नावाची धातू होत असेल तर ती यांना अवगत होती का, आणि अवगत नसेल तर कुठून आली, त्याचाही आपण आढावा घ्यायला पाहिजे. तर इथे हे जे याचे जनक होते त्या जनकांचा आपल्याला विचार करावा लागतो याच संदर्भामध्ये की या संस्कृतीचे लोक प्रोटो एस्ट्रालाइट मेडिटेरियन वंशाचे होते, जे नवाश्मक युगात सुद्धा ते लोक होते. पण इथे मात्र एक नवा वर्ग आपल्याला दिसतो ज्याला शितो इराणियन असं म्हटलं जातं. आणि या शितो इराणियन आज इराणमध्ये गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की इलेक्ट्रॉन नावाची धातू तिथे सर्रासपणे तयार केली जाते. आपल्या भारतामध्ये त्या प्रमाणात नाही केली जात, पण या महापाषाण युगामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे हे तयार करत होते. म्हणजे जिथे जिथे ज्या ज्या वस्तू मिळाल्या त्याचं प्रमाण जास्त आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा की तांब्या ब्रॉन्झ पासून बांगड्या, थाळ्या, झाकण, खंजीराची मूठ तयार हे लोक करीत होते. आणि या तांब्यामध्ये कथिलाचं प्रमाण टाकत होते. आणि हे कथिलाचं प्रमाण जे आहे ते टाकळघाटला 8.5% दिसून येते. म्हणजे सगळ्याच वस्तूंचं आपण पृथक्करण केलेलं नाही, जिथे जिथे पृथक्करण झालेलं आहे त्याच्या आधारावर म्हणजे हे संशोधन आहे. कारण आधीच्या काळामध्ये एवढे म्हणजे साधनं उपलब्ध नव्हती आणि त्याच्यामुळे जे काही उत्खनन झाले त्याचं पृथक्करण आपल्याकडे नाही. आणि नंतर 1980-82च्या दशकापासून नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आणि त्याद्वारे म्हणजे उत्खनन करण्यात आलं आणि त्यानुसार मग आपल्याला म्हणजे बऱ्याच गोष्टीचा उलगडा झाला. पूर्वीच्या काळामध्ये ह्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे उलगडा होणं कठीण आहे. कारण 1975 ते 80च्या दरम्यानच म्हणजे बरेचसे म्हणजे फोटोग्राफ हे धवल चित्र म्हणूनच म्हणजे काढल्या जायचे. आज मात्र आपल्या असं लक्षात येईल की म्हणजे रंगीत चित्र आल्यामुळे आपल्याला ती वस्तू कशा स्वरूपाची आहे, मूळ स्वरूपाची कशी आहे हे आपल्याला सांगता येतं. धवल चित्रावरून हे सांगणं कठीण आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी म्हणजे याचं वापर करण्यात आलं म्हणजे कथिलाचं, तर टाकळघाटचं एक आपल्याला उदाहरण देता येईल. पण तामिळनाडूमधील आदिचन्नलूर या ठिकाणी मात्र 21% हे प्रमाण आपल्याला दिसतंय. अलीकडे असा एक म्हणजे संशोधकाचा वर्ग असा आहे की जर लोखंडामध्ये फॉस्फरसचं प्रमाण 2.88% टाकलं तर ते इतकं उत्कृष्ट आणि कधीही गंज न चढणारं असेल.
आणि ते जर म्हणजे बिल्डिंग मटेरियल मध्ये वापरण्यात आलं तर त्याचा फार मोठा म्हणजे उपयोग आजच्या जगामध्ये आपल्याला करता येईल. पण दुर्दैवाने म्हणजे उद्योजक म्हणजे अशा प्रकारच्या म्हणजे गोष्टी एक्सेप्ट करतील की नाही हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर नागलवाडीकडे मध्ये येऊ आपण. नागपूरच्या जवळच आहे नागलवाडी आणि नागलवाडीच्या आजूबाजूला म्हणजे अनेक स्टोन सर्कल्स आहेत. या स्टोन सर्कल पैकी 2 स्टोन सर्कलचं म्हणजे उत्खनन करण्यात आलं आणि या स्टोन सर्कल्स मध्ये प्रामुख्याने मोठ्याच म्हणजे स्टोन सर्कलचं उत्खनन करण्यात आलं आणि त्याच्यात म्हणजे बांगड्या म्हणजे तांब्याच्या बांगड्या वगैरे, त्याच्यानंतर तांब्याचं वाडगं म्हणजे अशा प्रकारच्या वस्तू मिळालेल्या आहेत आणि ज्या गृहोपयोगी वस्तू आणि शेतीला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याही आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. टाकळघाट गाभा हे जे आहे इथे 14 म्हणजे स्थळ मिळाले म्हणजे स्टोन सर्कल्स मिळालेत. त्यापैकी म्हणजे 9 स्थळांचं उत्खनन करण्यात आलं आणि मोठ्या स्थळांचं डायमीटर मात्र इथे जास्त आहे. या व्यतिरिक्त मी एका स्थळाचा उल्लेख करेन की वर्धा जिल्ह्यातील खैरवाडा नावाचं गाव आहे. या गावामध्ये 1496 शिळा वर्तुळ आढळली आणि प्रत्येक तिथे डॉक्टर देवांनी उत्खनन केलं आणि प्रत्येक उत्खननामध्ये म्हणजे प्रत्येक शिळा वर्तुळामध्ये 6 किंवा काही ठिकाणी 4 काही ठिकाणी 2 अशा प्रकारची दफनं त्यांना सापडली. त्याच्यावरून एक त्यांनी हे काढलेलं आहे की जर एक मध्यबिंदू आपण घेतला की म्हणजे एका दफनामध्ये 4 ची संख्या आपल्याला आढळली असं जर काढलं म्हणजे 4, 2, 6 याच्यात तर 4 ची संख्या आपल्याला मिळाली तर आपल्या असं लक्षात येईल की तिथली लोकसंख्या 5984 होती. आता 5984 ही काही एका पिढीची नाही आहे तर ही 100 वर्षाची होते. आणि या प्रत्येक स्थळाचं ज्या वस्तीस्थानाचं आपण म्हणजे चौरस मीटर काढलं म्हणजे व्याप्ती तर टाकळघाटची व्याप्ती आहे जवळजवळ 22,500 चौरस मीटर. नैकुंडची व्याप्ती आहे 1,00,000 चौरस मीटर. भागी मोहरीची व्याप्ती आहे 62,000 चौरस मीटर आणि खैरवाडीची व्याप्ती आहे 1,07,000 चौरस मीटर. म्हणजे आपल्याला कल्पना येईल की म्हणजे किती मोठमोठ्या ह्या वसाहती आणि त्याच्यानंतर खैरवाड्याला म्हणजे 1496 म्हणजे शिळा वर्तुळ आणि सगळ्याच म्हणजे शिळा वर्तुळाचं उत्खनन होत नाही पण त्यात म्हणजे मोजके शिळा वर्तुळाचं उत्खनन होतं आणि त्या आधारे आपण ही मांडणी करत असतो. जर सगळ्या स्थळांचं उत्खनन झालं तर चित्र एखाद्या वेळेला वेगळं येऊ शकते. दुसरा महत्वाचा मुद्दा की टाकळघाट खापामध्ये घोड्याचे अवशेष मोठ्या प्रमाणात मिळाले आणि घोड्याचे अवशेष मोठ्या प्रमाणात मिळाले आणि हे जे अवशेष आहेत केवळ म्हणजे घोड्याचे अवशेष नाही तर त्याच्यासाठी अलंकार वापरण्यात आलेल्या वस्तूंचे अवशेष आपल्याला दिसून येतात. आणि हे जे अवशेष आहेत हे अवशेष इथे इतर म्हणजे ठिकाणाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आढळून येतं. आता टाकळघाटचा जर आपण विचार केला तर कुठले कुठले अवशेष मिळालेत म्हणजे वसाहतीमध्ये मात्र आपल्याला असं लक्षात येईल या सगळ्या वसाहती आहेत. वसाहतीमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की गुरांचं प्रमाण 63% आहे, म्हैस 7% जवळपास, बकरा 15%, मेंढी 3%, मी राऊंड फिगर सांगतोय कारण मग छोटे छोटे हे घेत नाहीये, डुक्कर 6% आणि घोडा 0.34%. नैकुंडला जवळजवळ त्याच्यापेक्षा थोडं जास्त प्रमाण आहे गुरांचं आणि घोड्याचं प्रमाण 4% आहे. बोरगाव मध्ये 54% आहे, भागी माहिरीमध्ये 61% आहे आणि घोड्याचं प्रमाण 1.28
आणि 1.23%. आता नैकुंचा विचार केला आणि टाकाघाटचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की घोड्याचं प्रमाण इथे हाडं मोठ्या प्रमाणात मिळालेली आहेत. पण हाडं मिळत असताना काही प्रतिकात्मक म्हणजे दफन सुद्धा आपल्याला दिसून येतात. आता प्रतिकात्मक दफन म्हणजे नेमकं काय आहे तर आपल्या असं लक्षात येईल, पुढे घे आता. आता तुमच्या लक्षात येईल की हे माहुड झरीचं स्टोन सर्कल्स आहे. आता इथलं एक दगड कुणीतरी काढलेला आहे. कारण काय करतात लोक की या दफनांना बघायला गेलेत लोक की लोकांच्या लक्षात येतं, लोक येतात जातात, याचं संरक्षण करावं म्हणून गावाची मीटिंग घेतली जाते. बरेचदा असं होतं की लोक आपल्या घर कामासाठी लागणारा दगड इथूनच काढतो आणि तो घेऊन जातो. त्याच्यामुळे अनेक दफन शिरावर्तुळ नष्ट झालेली आहेत. आता हे हिरापूरचं डोलमेंट आहे. हे मी 1998 साली शोधलेलं आहे. मध्य भारतातील सगळ्यात मोठं शिला प्रकोष्ठ आहे आणि या शिला प्रकोष्ठाची म्हणजे लांबी 13.3 फूट आहे आणि रुंदी 10.2 आहे आणि जवळजवळ ही वरची जी कॅपस्टोन तुम्हाला दिसते तर ही कॅपस्टोन 16 फुटाच्या जवळपास आहे आणि याला 2 रकाने करण्यात आलेले आहेत. आता हे 2 रकाने केल्यानंतर तिथे जायसाठी मार्ग म्हणून पोस्ट होल ठेवलेले आहेत, म्हणजे दरवाजासारखे असतात पण छोटे असतात. नेक्स्ट. आता उत्खनन डेक्कन कॉलेजने या ठिकाणी उत्खनन केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे म्हणजे पोस्ट होल्स आहेत दोन्ही आणि 2 भाग वेगळे करण्यात आलेले आहेत आणि इथे काही मानवी अवशेष सापडले, काही वस्तू सापडल्यात, हे आपल्या लक्षात येईल. आणि हे तुम्ही लक्षात याच्यासाठी ठेवायचं की विदर्भामध्ये लेण्यांची जी निर्मिती झाली या निर्मितीच्या पाठीमागे या शिला प्रकोष्ठांचा फार मोठा हात आहे, हे आपल्या लक्षात येईल. नेक्स्ट. तर हे इथे जे लाल रंगात तुम्हाला दाखवलेले आहे कॅपस्टोन, हे लक्षात ठेवायचं. हे आहे भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव येथील आहे आणि त्याच्यानंतर दुसरी जी आहे हे आहे तिलोती खैरी इथले आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपल्या लक्षात येईल की हे भिवकुंडची केव आहे. या भिवकुंडच्या केववर तुम्हाला समोरचा जो वरांडा आहे त्याच्यावर म्हणजे एक कॅपस्टोन टाकलेली आहे. हे कोरलेली नाहीये, तेवढा भाग काढून टाकला आणि काढल्यानंतर मग बाहेरून कॅपस्टोन आणून टाकलेली आहे किंवा आणून ठेवलेली आहे. आता असं का करावं कॅपस्टोन बाहेरून ठेवायचं तर आपल्या असं लक्षात येईल की बृहदश्मीयुगीन संस्कृतीच्या, ज्याला म्हणजे आपण महापाषाण युगीन संस्कृतीच्या लोकांचा संपर्क इतर म्हणजे संस्कृतीशी आल्यामुळे, लोहयुगीन संस्कृतीशी आल्यामुळे आपोआपच यांच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला आणि कॅपस्टोन जी आहे प्रत्येक म्हणजे लेणीच्या वरांड्यात वापरण्यात आलेले. हे तुमच्या आता म्हणजे 1-2-3 स्लाइड्स बघितल्यानंतर लक्षात येईल. हे इथे पूर्ण म्हणजे शिला प्रकोष्ठ पडलेलं आहे. कॅपस्टोनही तुमच्या लक्षात येतं. इथे डबल 2 कॅपस्टोन आहेत, एकावर एक ठेवलेली, इथे सिंगल कॅपस्टोन आहे, हे आपल्या लक्षात येतं. इथे एक लेख मिळालेला आहे. हा लेख जवळजवळ म्हणजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातला वगैरे असं मानल्या जातं. आता ह्या ज्या लेण्या आहेत ह्या लेण्यांची निर्मिती केव्हा झाली हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण विदर्भामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार हा अशोकाच्या पूर्वी झालेला दिसून येतो. कारण अशोकन काळामध्ये तिथे पौनीला स्तूपाची निर्मिती करण्यात आली. एवढंच नव्हे तर अशोक काळातीलच एक त्यांच्या धर्म महामात्राचा लेख नागभीडच्या जवळ मिळालेला आहे. एवढंच नव्हे तर दुसरा एक लेख घुगुसला मिळाल्याचा उल्लेख डॉक्टर शास्त्री सरांनी केलेला आहे. म्हणजे असे पुरावे आपल्याला इथे उपलब्ध होतात आणि हे पुरावे उपलब्ध होत असताना म्हणजे अशोकन काळात तर म्हणजे बौद्ध धर्म होताच, पण त्याच्या आधी सुद्धा ह्या लेण्या तिथे कोरलेल्या होत्या किंवा त्याच्या आधी सुद्धा बौद्ध धर्माचे काही भिक्खू वगैरे तिथे येत असतील आणि तिथे ते राहत असतील
असा आपल्याला म्हणजे अंदाज बांधता येतो. त्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की इथे सुद्धा कॅपस्टोन आहे भिवकुंडला, ज्या वेगवेगळ्या लेणी आहेत. त्याच्यानंतर हे सातभोकी म्हणून म्हणजे हे भिवकुंडच्याच जवळ आहे. इथे म्हणजे एक म्हणजे क्लिअर कट दिसतं की म्हणजे इथे कॅपस्टोन लावलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की मेन हीर म्हणजे शिलास्तंभ. आता शिलास्तंभाची निर्मिती कशासाठी केली, तर आपल्या असं लक्षात येतं की म्हणजे विदर्भामध्ये अजूनही एकाही शिलास्तंभाचं उत्खनन झालेलं नाही, म्हणजे स्वतंत्र शिलास्तंभाचं. वर्तुळामध्ये असलेल्या शिलास्तंभाचं उत्खनन झालेलं आहे, पण स्वतंत्र शिलास्तंभाचं उत्खनन झालेलं नाही. त्याच्यामुळे आंध्रमध्ये, कर्नाटकात किंवा तामिळनाडूमध्ये शिलास्तंभाचं उत्खनन झालं तर सगळ्याच शिलास्तंभाच्या खाली म्हणजे मृत व्यक्तीचे अवशेष मिळाले असं नाही. तर हे शिला स्मृती म्हणून वापरण्यात आलेले आहे. हे आपल्याला म्हणजे बेल्लम म्हणून गाव आहे तिथे आपल्याला म्हणजे दिसतं. त्याच्यानंतर दुसरं आहे सावरी म्हणून गाव आहे, त्याच्यात म्हणजे माणसाची आकृती दाखवली आणि हे जवळजवळ 15-15-20 फूट उंच असतात. हे बघा म्हणजे शिलास्तंभामध्ये वेगवेगळ्या म्हणजे आकृती सुद्धा कोरलेल्या असतात. याच्यात म्हणजे झिगझॅग डिझाईन्स म्हणजे तुम्हाला दिसतं. हे नागबीडचं मेनहीर आहे, प्रसिद्ध मेनहीर. हे आमचे मित्र बोरकर आणि म्हणजे अमित भगत यांनी हे शोधलेलं आहे. त्याच्यानंतर हे नागबीडचंच आहे आणि हे आहे अर्जुनी मोरगावच्या जवळचं गाव आहे. तर हे आता वाकलेलं आहे, म्हणजे जवळजवळ म्हणजे 2 माणसं उंच अशा प्रकारचं हे आहे आणि या गावामध्ये कमीत कमी 15 शिलास्तंभ कोरलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर काही शिलास्तंभाचा वापर तुमच्या आता पुढे लक्षात येईलच की ते बसायसाठी लोक आज करतायत. हे एक शिलास्तंभ बारवा म्हणून गाव आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, तई बारवा, तर त्या ठिकाणी म्हणजे आढळलेलं आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला मी जे म्हटलेलं आहे अशोकन म्हणजे इन्स्क्रिप्शन वाकाटकांचं आहे आणि इथे अशोकाचा शिलालेख आहे. एकाच याच्यात 2 शिलालेख आहेत. ही म्हणजे खापरं जी आहेत ही खापरं म्हणजे ब्लॅक अँड रेड वेडची आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि इथे ग्रॅफिटी मार्क्स आहेत, म्हणजे रेषा ज्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मधील म्हणजे म्हणजे स्क्रिप्ट, त्याच्यानंतर कॉपर चाल्कोलिथिक कल्चर मधील ग्रॅफिटी आणि मेगॅलिथिक कल्चर मध्ये ग्रॅफिटी याचा एक स्वतंत्र आराखडा तयार करता येतं आणि जवळजवळ 75% म्हणजे चिन्ह हे ब्राह्मी मधले काही आहेत आणि काही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मधले आहेत. आणि या दृष्टिकोनातून डॉक्टर बीबीलाल यांनी उत्कृष्ट अभ्यास केलेला आहे. हे माहुरझरी आणि जुना पाणी या ठिकाणी म्हणजे सोन्याची म्हणजे दागदागिने मिळालेली आहेत. त्याच्यानंतर नैकुंड मध्ये जे गोल्ड आणि सिल्वरचे दागिने मिळालेत. त्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की हे वळ्यासारखं म्हणजे प्रकार म्हणजे त्यांनी तयार केलेलं आहे आणि हे सोन्याचं आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे ते पट्ट्या मिळालेल्या आहेत सोन्याच्या, नैकुंडलाच मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर तांब्याच्या म्हणजे वाळ्यासारखं मिळालेलं आहे, खाप्याला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर हिंगणा, रायपूर हिंगणाला मोठ्या प्रमाणात मिळालेले आहेत. आणि त्याच्यानंतर बीड्स, मी जे नेहमी म्हणतो की बीड्स बोरगावला म्हणजे असं, आणि याच्यावर म्हणजे नक्षीकाम केलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कार्नेलियन बीड्सवर नक्षीकाम केलेलं तुम्हाला म्हणजे दिसत आहे. आणि हे डेक्कन कॉलेजने म्हणजे फार चांगलं काम केलेलं आहे. आणि रॉ मटेरियल सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं. हे कौंडिण्यपूर, आता कौंडिण्यपूरला मेगॅलिथ्स मिळालेले नाही, पण मेगॅलिथिक वसाहतीमध्ये जी खापरं मिळतात तशाच प्रकारची किंवा मेगॅलिथ्स मध्ये जी खापरं मिळतात तशाच प्रकारची खापरं कौंडिण्यपूरला मिळालेली आहेत आणि त्याच्यामुळे एक समकालीन ती संस्कृती आहे असं आपल्याला सांगता येतं. तर सांगायचा मुद्दा असा की या संस्कृतीच्या लोकांचं वैशिष्ट्य काही बाबतीत म्हणजे वेगळं आहे हे आपल्या लक्षात येईल. आता काही बाबतीत वेगळं आहे म्हणजे कसं आहे, तर एक गोष्ट की दफन करताना पाय तोडण्याची सुद्धा क्रिया झालेली आहे काही ठिकाणी. आता हे दफन
आता पेदामंगूर आंध्रमध्ये एक गाव आहे. त्या गावामध्ये एक 20 ते 25 वर्षाच्या मुलाचं पाय कापल्या गेलं आणि ज्या चाकूने पाय कापल्या गेलं तो त्याच्या दफनाच्या सोबत ठेवण्यात आलेला. आता हे का कापण्यात आलं? हीच प्रथा तुम्हाला म्हणजे इनामगावला दिसेल. इनामगावलाही म्हणजे पाय कापल्या गेलेत. तर काही अंधश्रद्धा, अंधविश्वास म्हणजे असतात आणि नेहमी दफन हे नदीच्या पलीकडे, नाल्याच्या पलीकडे करावं असं या संस्कृतीत सांगितलेलं आहे. म्हणजे पाय कापल्यानंतर तो चालत येणार नाही, भूतपिशाच होऊन चालत येणार नाही. कारण अशा प्रकारची परंपरा ही इराणमध्ये आज काही जमातीमध्ये बघायला मिळते. आणि शितो इराणीयन जो लोक या संस्कृतीमध्ये बघायला मिळतात ते त्याच भागातून आलेले आहेत आणि त्यांनी या संस्कृतीचा विदर्भामध्ये मोठा प्रसार केलेला दिसून येतो. आणि जे आधीपासून लोक इथे राहायला होते, प्रोटो एस्ट्रालाइज, मेडिटेरियन हे जे लोक आहेत त्यांनाही आपल्या याच्यात आणि त्यांनी सुद्धा म्हणजे एकमेकांना सामावून घेतलं आणि अशा प्रकारे म्हणजे या संस्कृतीचा म्हणजे विकास झाला हे आपल्या लक्षात येतं. दुसरा महत्वाचा मुद्दा एक आपल्याला सांगता येईल की आर्थिक विभेदन. आर्थिक विभेदन म्हणजे नेमकं काय आहे की महापाषाण युगीन संस्कृतीत सापडलेल्या भौतिक अवशेषांच्या आधारे लोकांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करता येतो आणि सामाजिक व्यवस्थेतील समाजातील संभाव्य श्रेणीची कल्पना आपल्याला करता येते. म्हणजे महाभाषाण युगीन संस्कृतीमध्ये प्रामुख्याने तांबे, सोने, चांदी, ब्रॉन्झ या धातूपासून अलंकार, हत्यार, गृहोपयोगी साधन सामुग्री तसेच तांब्याची मूठ असलेलं लोखंडी खंजीर, घोड्यासारख्या प्राण्यांना पूर्ण याच्यावरून आपल्याला म्हणजे आर्थिक विभेदन सहज करता येतं. एक तर ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या शिरावर्तुळामध्ये मिळालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट की याचं प्रमाणही जास्त आहे. इतर शिरावर्तुळांपेक्षा प्रमाण जास्त आहे. तर एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे की एखादी म्हणजे घोड्याचं जे साज तयार करण्यात आलं होतं तर ते साज म्हणजे तांब्याच्या पातळ पत्र्यापासून कापून ते तयार केलं जात असे आणि हा साज म्हणजे तांब्याचा पत्रा असला तरी पत्र्यामागे लोखंडाने ते पक्क केलं जायचं. इथेच एका तांब्याची कळशी मिळाली आणि ते पातळ पत्र्यापासून तयार केली होती आणि पातळ पत्र्याचे भाग काठाशी वळून टाकण्यात आले होते आणि एकमेकात घट्ट बसवण्यात आले. पक्केपणा यावा याच्यासाठी जोडाच्या भागावर तांब्याचे रिबेट मारलेले होते. याचा वापर द्रव्य ठेवण्यासाठी केला जात नसावा तर धार्मिक विधीसाठी केला जात असावा. महत्वाची गोष्ट ही की जोड व त्यावरील रिबेट अत्यंत सफाईदारपणे बसवले होते. या तांत्रिक प्रगतीचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक आहे कारण त्यातून प्रगत कारागिराचा प्रत्यय येतो. या संयुक्त धातूपासून बनवलेल्या वस्तूवरून तत्कालीन समाजाचे धातुविषयक तंत्रज्ञानाची कल्पना येऊ शकते. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की कुंभारकाम. दुसरं कुंभारकाम भांडी मानवीच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे. त्यावेळेला दुसरी कुठलीही भांडी नव्हती तर म्हणजे ही तुटणारीच भांडी होती. महापाषाण मृदभांडी ही त्यांची प्राथमिक गरज होती असं आपल्याला म्हणता येईल. ती नाजूक आणि सारखी फुटत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ही मृदभांडी तयार करावी लागत होती. जर याच्यासाठी लागणारी माती तिथे उपलब्ध होत नसेल तर ती दुसरीकडून आणली जायची आणि ती शुद्ध करायची, त्याच्यानंतर त्याचं चिखल तयार करायचं, चाकावर म्हणजे मृद भांडी तयार करायची, ती भाजायची. कुठल्या टेम्परेचर मध्ये भाजायची हाही महत्वाचा मुद्दा आहे. कारण टेम्परेचर जास्त झालं तर तसंही म्हणजे ते फुटतात, टेम्परेचर कमी झालं तर कच्चं राहतात. एका विशिष्ट टेम्परेचरवरच भाजायला पाहिजे आणि त्यात रंग कसा यायचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण मध्यंतरी काही लोकांनी लेख लिहिलं होतं की काळी आणि तांबडी भांडी जी भाजल्या जाते ते दोन बत्तीमधून काढल्या जातं. एक म्हणजे तांबड्या रंगाचं म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण त्या भट्टीला जास्त द्यायचं, त्याच्यामुळे ते मृद भांड लाल होतं. आणि जर काळं भांड करायचं असेल तर कर्बाचं प्रमाण जास्त ठेवायचं तर आपोआपच म्हणजे ते भांड काळं होतं. पण ही खर्चिक पद्धत आहे आणि त्याच्यामुळे
आम्ही म्हणजे जो प्रयोग केला त्या प्रयोगामध्ये आमच्या लक्षात आलं की एकाच भट्टीमध्ये दोन्ही रंग येतात. आपल्याला जो रंग जिथे यायला पाहिजे तिथे कुश लावायची, म्हणजे आतलं जर रंग लाल पाहिजे असेल तर तिथे कुश लावायची, आणि मानेचा रंग जर काळा पाहिजे असेल तर तिथे गवत वगैरे गुंडाळलं तर ते काळं येतं. तर ही जी आहे, आणि त्याच्यानंतर दुसरं टेरिएशन मार्क्स, म्हणजे हातावरचे जे आपल्या रेषा आहेत, या रेषा फार महत्वाच्या आहेत. कारण या रेषाच्या आधारे आपल्याला ती जी मृदभांडी बनवलेली आहेत, ती मृदभांडी माणसाने बनवली की स्त्रीने बनवली हे आपल्याला सांगता येईल. आणि कुठल्या गतीच्या चाकावर बनवलेली आहे, म्हणजे चाकाची गती नेमकी कुठली किती आहे हे आपल्याला त्या स्टेरिएशन मार्क जे आहेत ते म्हणजे एका वर्तुळामध्ये येत आहेत की कसे येत आहेत, की दोलायमान झालेलं आहे त्याच्यावरून आपल्याला गती सांगता येतं. त्यानंतर त्या भागातील भौगोलिक परिस्थिती कशी होती त्याचाही आपल्याला अंदाज बांधता येतो. कारण यासाठी वापरलेला जो रॉ मटेरियल आहे तो म्हणजे धान्याचा म्हणजे कोंडा आहे की म्हणजे तांदळाचा कोंडा आहे की गव्हाचा कोंडा आहे, काय आहे हे आपल्याला म्हणजे त्याच्यावरून म्हणजे कुठलं पीक घेतलं जात होतं ते आपल्याला सांगता येतं. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपल्या लक्षात येतं की ही जी निर्मिती आहे, म्हणजे प्रामुख्याने या स्मारकांची आणि शिरावर्तुळांची जी निर्मिती आहे, या निर्मितीसाठी एक वर्ग सतत राबत होता. कारण दुरून दुरून म्हणजे दगड आणायची, ती म्हणजे काही ठिकाणी शिलायची, शिलास्तंभ असतील तर शिलायची, आणि काही ठिकाणी म्हणजे ती नॅचरल याच्यात असेल त्याच्यावर कपमार्क सुद्धा आपल्याला दिसतात. अनेक शिलास्तंभावर म्हणजे कपमार्क दिसतात. कारण इथे काही मी स्लाइड्स दाखवू शकलो नाही, म्हणजे वेळेचा एक अभाव होईल हा दृष्टिकोन. आणि त्याच्यामुळे प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यातील लाखांदूरच्या पुढे जे गाव आहे जानवा येवना, तर या गावामध्ये जे मेगॅलिस मिळालेले आहेत ते मेगॅलिस हे प्रामुख्याने कपमार्क युक्त आहे. आणि कपमार्क एक दोन नाही आहेत तर म्हणजे शेकडोच्या संख्येने आपल्याला म्हणजे एकाच म्हणजे शिलास्तंभामध्ये दिसतात. काही ठिकाणी म्हणजे शिलास्तंभ वर्तुळासारखे ठेवलेले आहेत आणि त्या वर्तुळामध्येच म्हणजे माणसं पुरलेली आहेत. पण अलीकडे त्या गावातील लोक, जानव्या गावातील लोक त्या शिळावर्तुळाचा उपयोग पावसाळ्यामध्ये काठ्या म्हणजे सरपणासाठी वापरण्यात आलेलं लाकूड ओला होऊ नये म्हणून या दगडावर ठेवतात. तर काही ठिकाणी भात शेतीची जी तणस वगैरे असते ती त्याच्यावर ठेवली जाते. म्हणजे त्याचा उपयोग हा म्हणजे ग्रामीण भागामध्ये केला जातो. आणि बरेच लोक त्या गावात तर म्हणजे नष्ट करण्याचं आता प्रमाण कमी झालं. आम्ही त्या प्रत्येक गावातल्या लोकांना भेटून म्हणजे आपले म्हणजे प्राचीन जे वैभव आहे ते टिकावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे आपला म्हणजे हा एक हेरिटेज जो आहे तो समृद्ध व्हावा या दृष्टिकोनातून ते लोकही मदत करीत असतात. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेवटचा आपल्या लक्षात येईल की इथे घोड्याचा वापर करण्यात आलेला आहे. मी नेहमी सांगत असतो की विदर्भातील महापाषाणयुगीन संस्कृतीच्या लोकांचा संबंध आजच्या आदिवासींशी म्हणजे माडिया गोंड यांच्याशी आहे. पहिली गोष्ट, हे लोक सुद्धा आपल्या पूजेमध्ये घोडा ठेवतात. म्हणजे जेवढे काही देवदेवता आहेत त्या ठिकाणी घोडा हा हमखास असतो. दुसरं, यांचं दफन करण्याची विधी हे महापाषाणयुगीन संस्कृती सारखंच आहे. म्हणजे इथे शिलास्तंभ ते उभारतात किंवा कधी कधी लाकडाचा दगड मिळत नसेल तर लाकडाचा शिलास्तंभ उभारतात किंवा रासयुक्त दगड म्हणजे त्या दफनावर ठेवतात आणि त्याच्या आवडीनिवडीच्या वस्तू त्याच्या सोबत पुरतात. दुसरी महत्वाची गोष्ट की हे लोक लोखंडाची निर्मिती करतात. आता लोखंडाची निर्मिती करतात हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. पण गावच्या गावं म्हणजे पूर्ण त्या व्यवसायात गुंतलेली होती आधी. पण आता म्हणजे नवीन जी पिढी आहे ती पिढी म्हणजे हे काम करायला तयार होत नाही आणि त्यामुळे त्याचा उपयोग म्हणजे त्या प्रमाणात केला जात नाही. आणि एक सर्वात महत्वाचा एक मुद्दा म्हणजे
की या संस्कृतीचा नेमका कालखंड कुठला. या संस्कृतीचा कालखंड आपण जर विदर्भातील उत्खननाच्या आधारे जर याची मांडणी केली आणि ज्या काही कार्बन 14 म्हणजे कार्बन 14च्या तारखा उपलब्ध झालेल्या आहेत त्याचा आधार घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की टाकळघाट येथील वस्तीच्या मधल्या थराचा कालखंड 615 प्लस मायनस 105 इसवी सन पूर्व असा आहे. प्लस मायनस 105 म्हणजे 615 मध्ये मायनस 105 करायचं किंवा प्लस 105 करायचं आणि तो कालखंड ठरवायचा. परंतु त्याच्या आधी 1 मीटर अजूनही तिथे डिपॉझिट आहे आणि हा 1 मीटर डिपॉझिट असल्यामुळे म्हणजे जिथून कार्बन 14 ची डेट मिळाली तो कालखंड 615 प्लस मायनस 105, पण त्याच्या खाली 1 मीटरचं डिपॉझिट असल्यामुळे तो जो कालखंड आहे तो त्याच्याही पलीकडे म्हणजे इसवी सन पूर्व 1000 पर्यंत जाऊ शकतो असं मत संशोधक मांडतात. नैकुंड येथीलही कालखंड जवळपास याच कालखंडा इतका जाऊ शकतो. आणि हा कालखंड जर आपण विचारात घेतला तर आपल्या एक लक्षात येतं की खानदेशामध्ये जे चित्र उभं आहे म्हणजे लोहयुगीन संस्कृतीचे स्टोन सर्कल्स मिळाले नाही, पण लोहयुगीन वसाहतीमध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या तशाच प्रकारची खापरं ही रंजाळा वगैरे या ठिकाणी मिळाली. आणि खानदेशामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्बन 14च्या ज्या तारखा आलेल्या आहेत त्या तारखानुसार 690 प्लस 110 प्लस मायनस 110 म्हणजे जवळजवळ 800 ते 580 अशा प्रकारचा कालखंड तो येऊ शकतो. आणि विदर्भामध्ये 1000च्या दरम्यान हा कालखंड जातो आणि खानदेशातही जवळपास तोच कालखंड आहे. म्हणजे ते जरी रंजाळा वगैरे या ठिकाणी उपलब्ध असले अवशेष तरी सुद्धा स्वतंत्ररित्या अजून कुठलीही साईट न मिळाल्यामुळे हा अंदाज आपल्याला बांधता येतो. पण विदर्भामध्ये मात्र 1000 पर्यंत जायला काही हरकत नाही. आता कर्नाटकामध्ये अलीकडे जे संशोधन झालेले आहेत तर ते म्हणजे इसवी सन पूर्व 1500 पर्यंत लोहयुग झाले गेलेला आहे. उत्तर प्रदेशामध्ये जवळजवळ 1500-1800 पर्यंत लोहयुग गेल्याचं म्हणजे पुरावे आता उपलब्ध होत आहेत. विदर्भामध्ये सुद्धा स्वतंत्र लोहयुगीन वसाहती आणि मेघालिथिक वसाहती याचं तुलनात्मक अध्ययन अजूनपर्यंत झालेलं नाही. तुलनात्मक अध्ययन झालं असतं की याच्या कार्बन 14 डेट्स इतक्या आहेत, त्या महापाषाण युगीन संस्कृतीच्या कार्बन 14 डेट्स इतक्या आहेत, या स्थळामध्ये ह्या तारखा आहेत आणि या स्थळामध्ये या अशा तऱ्हेचं म्हणजे एक तुलनात्मक अध्ययन न झाल्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की ही जी संस्कृती आहे ही इसवी सन पूर्व 1000च्या दरम्यान इथे अस्तित्वात आली आणि इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये म्हणजे सातवाहन काळा वगैरे मध्ये या संस्कृतीच्या लोकांनी सातवाहनांच्या प्रथा वगैरे स्वीकारलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्या पुढे मात्र महापाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष आपल्याला सापडत नाही. कारण याचं एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला सांगता येईल की चिमूर जवळचं म्हणजे शिला प्रकोष्ठ आहे हिरापूरचं, तर त्या शिला प्रकोष्ठामध्ये सातवाहनकालीन म्हणजे अवशेष सापडले आणि त्यांनी म्हणजे कॅपस्टोन वगैरे जे आहेत त्याचा वापर म्हणजे असं म्हणजे जमिनीवर म्हणजे सरळ म्हणजे कॅपस्टोन ठेवलेली आहे. हे उत्खननात डेक्कन कॉलेजच्या म्हणजे सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यावरून म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांनी म्हणजे सातवाहन काळात वापरलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ पुढे म्हणजे हे स्थळ हळूहळू म्हणजे नष्ट सातवाहन काळातही झालेले आहेत. आणि अलीकडे अनेक लोक या दगडाचा वापर आपल्या घरांच्या बांधणीसाठी करतात. तर म्हणजे माझी अशी नम्र विनंती आहे, ज्या ज्या लोकांनी म्हणजे हे माझं मनोगत म्हणजे ऐकलं असेल त्या लोकांनी म्हणजे प्रत्येक गावामध्ये जाऊन वगैरे म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या संस्कृतीचा ठेवा म्हणजे जतन करायचं असेल तर म्हणजे तशा प्रकारची म्हणजे पुढची प्रक्रिया म्हणून लोकांना समजून सांगायला पाहिजे. तिथल्या ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, तिथले जे म्हणजे कोतवाल असतात, पाटील असतात, त्यांना समजून सांगायला पाहिजे. बरेचदा म्हणजे संशोधन करत असताना अनेक अडचणी येतात आणि ह्या ज्या अनेक अडचणी आहेत तर ह्या अनेक अडचणीला समोर जाऊन
म्हणजे बरेचदा असं म्हटलं जातं संशोधकांनी म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवायला पाहिजे आणि तोंडामध्ये साखर असायला पाहिजे. म्हणजे माणसांनी गोड बोलायचं, किती शिव्या दिल्या तरी गोड बोलायचं, डोकं शांत पाहिजे. आणि आपण विलेज टू विलेज सर्वे करायला पाहिजे. कारण 1977 मध्ये आम्ही ज्या वेळेला औरंगाबाद सर्कलमध्ये होतो त्यावेळेला जवळजवळ म्हणजे 5-6 वर्ष आम्ही विलेज टू विलेज सर्वे केला. श्रीनगरमध्ये असतानाही विलेज टू विलेज सर्वे केला. तर सांगायचं तात्पर्य असं की म्हणजे आपण एक स्थळ बघतो आणि तेवढ्या पुरताच विचार करतो, की म्हणजे समजा एक एरिया घ्या, एक तालुका घ्या, तालुक्यामध्ये किती गावं आहेत, त्या गावात म्हणजे किती जुनी गावं आहेत, त्या जुन्या गावामध्ये काय काय सापडतं, म्हणजे पांढरीचं टेकाट कुठे आहे का, किंवा कुठली मंदिरं आहेत का, म्हणजे या दृष्टिकोनातून आपण विचार करायला पाहिजे. आणि तिथे जर सापडलं असेल तर त्या गावातील लोकांना एक आपला इतिहास त्या गावाचा कसा आहे. कारण बाहेर देशामध्ये एक फार चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला दिसून येतं, की बाहेर देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी उत्खनन झाली ते म्हणजे लोकांना एक टुरिझमचं केंद्र बनलंय. आपल्याकडे उत्खनन झाल्यानंतर म्हणजे मी दायमामधला उत्खनन करत होतो, साडी होते, तर म्हणजे साडी साहेबच म्हणजे मार्गदर्शन होते आणि एम.एन. देशपांडे साहेब होते. तिथे 1 वर्षानंतर साईट म्युझियम झालं. पुढे साईट म्युझियमचं काय झालं काही कळलं नाही. कुलूप लावून आहे आणि ते बॅरन एरिया आहे, फक्त कंपाऊंड आहे, दुसरं काहीही नाही. पण त्याचं जतन केलेलं आहे एवढंच. पण जतन केलं म्हणजे काय, की कंपाऊंड वॉल घालणे हे नाही. लोकांना म्हणजे त्या संस्कृतीचा अभ्यास कळावा. म्हणजे जसं म्हणजे गुजरातमध्ये लोथल या ठिकाणी उत्खनन केलं लेट हरप्पन साईडचं आणि तिथे डॉकयार्ड मिळालं, म्हणजे मजुरांची घरं मिळाली. तर ते आज आपल्याला आणि त्यात मिळालेल्या वस्तू आहेत तिथे म्युझियम तयार करण्यात आलं. तर अनेक लोक भेट देतात. आपल्याकडे ही कल्चर अजूनही तयार झालेली नाही. पण ही जी नवीन पिढी आहे ही नवीन पिढी मात्र तयार होऊ शकते आणि या पिढीनेच म्हणजे पुढाकार घेऊन सर्व जे काही म्हणजे आपले ऐतिहासिक वारसा स्थळं आहेत त्यांचं एक म्हणजे सुंदरसं चित्र निर्माण करून लोकांपर्यंत पोहोचावी एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या सिंधुजन अकादमीने मला इथे संधी दिली त्याबद्दल शिंदे साहेबांचं, त्यांच्या टीमचं आणि आपणा सर्वांचं आभार व्यक्त करून मी इथे थांबतो. काय? एंड कर? कर. की त्यांना विचारायचं, त्यांना विचारायचं. हो झालं ना आता. एंड नको विचारून घे फोनवर. मतलब किती झालं ना, 1 तास झालं ना. ते थांबतात तर कोणी म्हणजे प्रश्न विचारतात. राहू दे, राहू दे. एंड नाही केला. हॅलो, प्रश्न विचारायचे आहेत का? हॅलो, हा, कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का? हा हा हा. हा सर, इथे काही दिसत नाही क्वेश्चन सर. काहीच नाही. एक मिनिट सर. हॅलो, हा बोला. हा हा बोला. का लोक तर अजून तर नाही आहेत म्हणजे मी ज्या ज्या म्हणजे
तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक, त्याच्यानंतर केरला, महाराष्ट्रातही गेलो, पण कथा हा भाग नाहीये कुठेच. हं. हो हो, नैकुंडला सापडले, माहुळजरीला सापडले, असेच सापडले घरांचे. एक आयातकार आहेत आणि वर्तुळाकार घर आहे. हो हो हो. म्हणजे महापाषाण युगीन संस्कृतीमध्ये जी गृहरचना आहे ती आयताकार आहे आणि वर्तुळाकार आहे. हो. नाही नाही, इथे काही दिसत नाही ना. हो 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 हो. थँक्यू. तुम्हाला धन्यवाद दिले. झालं, पहिला प्रयोग आहे आपला.